तर आता आपण स्टार्ट करूया. पांढरा कोल्हापूरचा असो ना, झणझणीत पांढरा रस्सा तो मी येते. छान आहे, छान. तर स्टार्टर्समध्ये बघा मी 3 गेलेले आहेत. एक अळूवडी केलेली आहे, पांढरा रस्सा आणि सुरमई आहे. माझ्यामध्ये तरी तुम्ही इथे फिश मला एवढं खास आवडलं आहे, मी टेस्ट केलं आहे. तर तुम्ही चिकन मटन तुम्ही नक्की ट्राय करा. मी एक टेस्ट केलं तर मला चिकन मटन आवडलेलं आहे. कोथिंबीर वडी पण खूप छान आहे, मी ऑलरेडी टेस्ट केलेली आहे. ह्यातला बघा, ह्यातला आणि छान गोलाकार मोठी दिसते, शेप छान आहे आणि कुरकुरीत आहे, छान आहे आणि मला खूप आवडलं. आणि छान सलाड दिलं आहे साईडला, मी ते लिंबू हे करते. आणि तुम्हाला इथे भारदार मराठी गाण्याचा तुम्हाला आस्वाद भेटणार आहे. खाली पण आहे ग्राउंड फ्लोअरला आणि फर्स्ट फ्लोअरला पण, आणि इथे खूप प्रचंड गर्दी असते ह्या रेस्टॉरंटला. मासा काय मला आवडला नाही फिशमध्ये, पण ओके आहे, ओके. तर आज मी अशा ठिकाणी आले जे तुम्हाला जुन्या ओल्ड विंटेज वाईब देणाऱ्या, घरात जाणारा फील येतो ना, त्या मी आज रेस्टॉरंटमध्ये घेऊन आले. अशा चमचमीत लज्जतदार अशा सासूरवाडी, जिथे आपल्याला फील येते की हां इथे आपलं घरात मिळणारं जेवण आहे. तर ह्या सासूरवाडीत मी आता घेऊन आले. तर चला आपण बघूया. तर ही आहे सासूरवाडी, जिथे आपल्याला जिभेवर रेंगाळणारी चव, उत्कृष्ट पद्धतीचं जेवण आणि तिखटदार लज्जतदार असं जेवण मिळणार आहे. आणि तुम्हाला जुन्या घराच्या सासूरवाडीत आलाय तर तुम्हाला फील येणार आहे. तर ह्या रेस्टॉरंटची सुरुवात झालेली आहे ॲक्च्युली लॉकडाऊन पासून, ज्यांनी ॲडव्होकेट सोनाली धामणेकर यांनी केलेली होती. छोट्याशा स्टॉलपासून केलेली होती. छोट्या स्टॉलचं रूपांतर मोठ्या स्टॉलमध्ये झालं आणि ह्या रेस्टॉरंट हे बघा मोठं किती झालं. आणि याच्या 3 ब्रांचेस चालू झालेल्या आहेत, जे आहे शिवूरला आहे, खारघरला आहे, बेलापूरला आहे. पण तर आज मी आलेली आहे खारघरमधल्या सेक्टर 13च्या आउटलेटमध्ये, जे हे सासूरवाडी खूप दिमागात चालू आहे. तर तुम्ही इकडचा ॲम्बियन्स बघशाल ना, तर लिटरली प्रेमात पडणार असं ओल्ड जुनं रेस्टॉरंट आहे. तर चला आपण बघूया एक्झॅक्टली रेस्टॉरंटची वाईब कशी आहे ती. तर लेट्स गो. तर तुळशीच्या पाया पडून आता आपण सुरुवात करूया. तर चला. तर आता मी बसलेले रेस्टॉरंटच्या मधोमध बसलेली आहे. कॅपॅसिटी पण बऱ्यापैकी चांगली आणि वरती फर्स्ट फ्लोअर पण आहे. तुम्हाला वॉलपेपरला दिसेल हँगिंग बघा, तुम्हाला ते तुतारी दिसेल. एक मोठी छान मराठीमध्ये वदनी कवळ लिहिलेलं आहे वर. सो एका साईडला वॉशरूमची पण फॅसिलिटीज आहे, ओके, त्या साईडला. आणि इथे विथ लोगो आणि हा फर्स्ट फ्लोअरवर केला. तर आता आपण जाणार आहे किचनमध्ये आणि किचनमध्ये बघूया आज काय काय शिजतंय ते, स्पेशल असं काय शिजतंय ते. तर चला. हे अशा कंटेनरमध्ये पॅकिंग होते छान असं विथ लोगो. इथे चपाती भाकरीचं सेक्शन आहे. इथे फिश फ्राय, बांगडा फ्राय होतोय. हे काय आहे? हां, अच्छा, हे चिकन फ्राय होत आहे. सो इथे मॅरिनेशन, बोंबलाचं मॅरिनेशन होतं आहे. अळूवडीचं प्रिपरेशन आहे, कोथिंबीर वडीचं प्रिपरेशन आहे. इथे सगळे हे बघा डाळ, इथे ही डाळ आहे. हे बघा इथे मस्त भाजी आहे. उधर क्या हो रहा है?
अच्छा हे क्या आहे? सुरमई कालवा. अच्छा सुरमईचं कालवण होत आहे. हे बघा इथं वाटण तर ते रेडीच आहे त्यांचं. अच्छा पुरणपोळी पण बनवलेले आहेत. गोड म्हणून पुरणपोळी आहे, मोदक आहे. तर आज बघू मी काय ऑर्डर करणार आहे ह्यांच्या किचनमधलं. हाय हॅलो एव्हरीवन, तमी ट्रॅव्हलच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी आलेले आहे सासरवाडी. इकडची पहिला वाईफ तर बघा, प्रॉपर एकदम डेकोरेशन आहे. आणि आज माझ्या जेवणात एकदम चमचमीत अशी मेजवानी आलेली आहे. सो स्टार्ट करूया. सो स्टार्टर्समध्ये आलेला आहे पांढरा रस्सा घेतलेला आहे, सूप वगैरे घेतलेला नाही आहे. इथं बोलत ना कोल्हापूरचा झणझणीत असा पांढरा रस्सा, अळूवडी आहे आणि सुरमई फ्राय आहे ही. आणि थालीमध्ये मी चिकन थाली घेतलेली आहे. हे आहे सावजी मटण आहे, त्याच्यासोबत मी घेतलेली आहे भाकरी, नाचणीची भाकरी. आणि हे आहे गावरान रस्सा जो मटणाचा आहे. आणि गोड म्हणून मी मोदक घेतलेले आहेत. 2 असे मोदक आलेले आहेत मोठे असे. आणि मसाला शास घेतलेला आहे. सर हे आहे मेन्यू कार्ड सासरवाडीचं, जिथे लिहिलेलं सुद्धा आहे जिभेचे चोचले पुरवून. आणि ॲक्च्युली आहे, तुम्ही बघू शकता माझ्या टेबलवरती किती आलेले आहेत ते. सो आता मेन्यू बघा. ओके, तर हे खाली जसं तुम्हाला तिथे खाली आहे ना, जिथे मी सेंटरला बसेल त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला तुम्हाला अशी मोठी तुतारी दिसेल. आणि तुमच्या राईट साईडला तुम्हाला दिसणार की एक मस्त चुलीवरचं झणझणीत असं गरमागरम जेवण करणारी आई आणि विंटेज वाईफ देणारं छान लुक आहे. आणि इथे पण आता मी फर्स्ट फ्लोअरला बसले, इथे पण छान असं पाठीमध्ये तुम्हाला दिसलं असेल की छान आहे. तुम्हाला इथे बघा इथे रांगोळीची पेंटिंग दिसेल. आणि तुम्हाला इथं बघा टेबलवरती तुम्हाला पैठणीची बॉर्डर दिसते आहे. आता मेन्यू कार्ड क्लिकमध्ये मेन्यू कार्ड बघूया. ओके, तर हे बघा तुम्हाला शेवग्याचं सूप आहे, पांढरा रस्सा आहे. बघ तर हे बघा तुम्हाला मेन्यूजमध्ये बघा शेवग्याचा शेंगा, पांढरा रस्सा आहे, तांबडा आहे, चिकन अळणी सूप आहे, पाया सूप आहे. म्हणजे बोलतात ना हेल्दी असं सूप आहे. स्टार्टर्समध्ये बघा कोथिंबीर वडी, आळूवडी, भरलेलं मांसवडी आहे. स्टार्टर्स बघा नॉनव्हेजमध्ये काय चिकन कुरकुरी, प्रॉन्स आहे. हे बघा पनीर व्हेजमध्ये पण छान आहे. हे बघा तंदूरमध्ये पण छान फ्लेवर दिलेले आहेत. मसाला फिश फ्रायमध्ये आहे, सुक्का दिलेला आहे, मावरं दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कालवण हा प्रकार भेटणार आहे. व्हेजमध्ये आहे, नॉनव्हेजमध्ये पण आहे. इथे काय चायनीज हा प्रकार नाही आहे. हे खूप छान आहे. हे बघा रस्सामध्ये आहे मटण खरडा, सावजी आहे, काळं चिकन आहे, काळं मटण आहे. आणि गावरान पण आहे. मी गावरान घेतलेलं आहे. भातामध्ये बघा तुम्हाला प्रकार दिसते. रोटीमध्ये आहे, आमटी आहे. हां, आणि तुम्हाला असं दिसेल की हे रिजनेबल प्राईस आहे. जास्त काही प्राईस इथे तुम्हाला दिसणार नाही. तेव्हा व्हेज थाली, चिकन थाली, बागडा माझे हात तुम्हाला दिसत आहे तेलकट आहेत चांगले भरलेले. ठेचा आहे, पापड आहे, सोबत काय गोडधोडासाठी बघा पुरणपोळी, मोदक, खरवस आहे, कुल्फी आहे. आणि पेयामध्ये बघा कोकम आहे, छास आहे. मी छास घेतलेला आहे, मसाला ताक घेतलेला आहे, मी आमरस घेतलेला आहे. तर हे क्विकमध्ये असं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मेन तर कॉन्टिनेंटल डिश नाही, मल्टीक्युझिन एक प्रॉपर इंडियन फ्लेवर देणारं जेवण आहे. चायनीज हा प्रकार नाही आहे. हे खूप छान आहे. तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही व्हेजमध्ये ट्राय करू शकता चिकन मटन, पण तुम्ही फिशमध्ये माझ्या पसंतीला उतरलेलं नाही आहे. अच्छा बघा चिकन थालीमध्ये काय काय, एक तर इंद्रायणी असं काही राईस नाही, साधा आपल्या घरात बनतो तो राईस आहे. थोडासा चिकट आहे भात. 2 ग्रेव्ही दिलेल्या आहेत. ओके, चिकनमध्ये 2 आहे. हे सुक्कामध्ये दिलेलं आहे, पापड दिलेलं आहे. हे बघा 2-3 म्हणजे 2-3 पीस आणि फ्राय चिकनचे दिले आहेत, सोलकढी दिले आहे, सलाड आणि गोड म्हणून हा लाडू दिलेला आहे. ओके, तर मी ग्रेव्ही बऱ्यापैकी ठीक आहे. एक टेस्ट आवडली आहे मला. छान आहे. आता मी चिकन खाऊन बघते. ओके,
ही थाळी खूप छान आहे, मला आवडली. थाळी आवडली मला. म्हणजे एका माणसासाठी सफिशियंट आहे थाळी ही. तर ह्याच्यात काय ते बघूया. हे आहे सावजी मटण आहे हा, आणि क्वांटिटी मला आवडली. क्वांटिटी बऱ्यापैकी चांगली आहे, पीसेस आहेत चांगले. आता आपण ती टेस्ट करूया कशी आहे. ह्याच्यासोबत मी घेतलेली आहे नाचणीची भाकरी घेतलेली आहे मी. ओके, हे बघा पीस पण मोठा आहे. छान आहे, मटण छान शिजलेलं आहे, मला आवडलेलं आहे. आता पण गावरान टेस्ट बघा कशी आहे ती. छान छान तरी आलेली आहे. म्हणजे गावरान दिसतं ते चांगलं. हे बघा बऱ्यापैकी पीस आहे, मटणाचंच आहे, पण मी मटणच घेतलं. तर भाकरीसोबत ट्राय करते. ते बघा, हे तुम्ही माझ्यामध्ये तरी तुम्ही भातासोबत खाऊ शकता. तिन्ही पण यांना म्हणजे मीडियम स्पायसी आहेत, एकदम झणझणीत असं स्पायसी नाही, म्हणजे खाण्यासारखं होणार नाही असं पण नाही आहे. मीडियम स्पायसी ते कोणी खाऊ शकेल, म्हणजे लहानपणापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत थांबू शकतील असं मीडियम स्पायसी एवढं आहे. आणि हे तुम्ही माझ्यामध्ये भातासोबत खाऊ शकता, आणि हे तुम्ही भाकरीसोबत ट्राय करा. आणि आता राहिलेलं आहे छास. ओके, छास छान आहे, मसाला छास खूप आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्याची जी गार्निशिंगची पद्धत बघा, त्यांनी सगळे त्यांनी पदार्थ दिलेले आहेत. त्यांनी मी बघू शकता की ते सगळं केळीच्या पानात सर्व केलेलं आहे. आणि मेन तर भांडी बघा, हां काशीची भांडी यूज केलेली आहे सगळ्यांना. म्हणजे एकदम बोलतात ना घरचा टच, जुना विंटेज वाईबचा टच दिलेला आहे छान. आणि तुम्ही मग ऐकू शकता, तुम्हाला ऐकायला येतं सुद्धा छान मराठी गाणी लागलेले आहेत. म्हणजे मराठी गाणी जिथे तुम्हाला असं फील होणार आहे. आणि गर्दी तर खूपच आहे, प्रचंड आहे. आणि ती तुम्हाला अशी छान तुम्ही मेजवानी तुम्ही एन्जॉय करू शकता. आता मी एन्जॉय करते, आणि माझं लक्ष मेन पॉईंट मोदकावरती आहे. पण थांबा, हे संपवते सगळं. आणि तर इकडचं जे ॲम्बियन्स आहे आणि जे फूड क्वालिटी आहे ते तिन्ही आउटलेटला सेम आहे, जसं खारघर सीवूड आणि बेलापूरच्या. तर आता मी आहे खारघर ब्लॉक 13मध्ये. पण चिकन मटन व्हेरी गुड, मला खूप आवडलं. मटन पण आवडलं, चिकन थाळी पण खूप आवडली मला, अळूवडी पण खूप आवडली.